कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला मला प्रश्न विचारायचे आहेत ना? ठीक आहे, विचारा। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन। मी तुम्हाला सत्य सांगेन, पण तोपर्यंत जर कोणी माझ्या नवऱ्याकडे नजर वर करून बघितलत ना, तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा। हळू, तू का आलीस इथे? का आली म्हणजे? तुम्ही सगळं एकट्याने फेस करणार होता? हे जे मी बायको आहे ना तुमची, मलाही तुमची साथ द्यायची। हे इथे बस, हळू। विचारा, तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते मला विचारा। लीला जहागीरदार, तुमच्यावर हल्ला झाला, हे खरं आहे का? वहिनी, मला वाटतं ही लीला सगळी गडबड करणार आहे। दिसतच आहे ते। हो, माझ्यावर हल्ला झाला हे खरंय, पण त्या हल्ल्याला पुढे करून तुम्ही माझ्या नवऱ्यावर जे आरोप करताय ना, ते खोटे आहेत। तुम्हाला असं वाटत नाहीये का अभिराम जागीरदार तुम्हाला सिक्युरिटी पुरवण्यासाठी कमी पडले? आधी तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या। तुम्ही तुमच्या बायको बरोबर वेकेशनला जातात तेव्हा काही सिक्युरिटी घेऊन जाता का? हो, पण मॅडम थांबा, माझा प्रश्न अजूनही संपलेला नाही। मला सांगा, हाय प्रोफाईल लोक जी सतत सिक्युरिटी घेऊन फिरत असतात, त्यांच्यावर काही कधी हल्ला होत नाही? आणि सगळ्यात महत्वाचं, मी एजंट बरोबर असते तेव्हा मला कुठल्याही सिक्युरिटीची काहीही गरज वाटत नाही। हा जगात मला सगळ्यात जास्त सिक्युअर माझ्या नवऱ्याबरोबर, म्हणजेच एजंट बरोबर वाटतं। मॅडम, तुम्हाला असं वाटत नाही का तुमच्यावर झालेला हल्ला हा अभिराम जहागीरदार यांच्या शत्रूने किंवा कॉम्पिटिटरने केला असेल? नाही, मला असं काही वाटत नाही, कारण आमच्याकडे तसा काही पुरावा नाही। आणि एजंटनीच मला शिकवलंय, जोपर्यंत आपल्याकडे पुरावा नसतो तोपर्यंत आपण कोणावरही आरोप करू शकत नाही। मॅडम, जर तुम्हाला तुमच्या नवऱ्यासोबत इतकं सिक्युअर वाटतं तर तुमच्यावर हा हल्ला झालाच कसा? आणि तुमच्या नवऱ्याची पहिली बायकोही लवकर गेली आणि तुमच्यावरही हा हल्ला झाला। आम्हाला तर अशी माहिती मिळाली आहे की तुमच्या बहिणीच्या लग्नातही तुमच्यावर हल्ला झाला होता आणि त्यावरही कुठली ॲक्शन घेतली गेली नाही। मग कशावरून या सगळ्या पाठीमागे तुमच्या नवऱ्याचा हात नसेल आणि ते तुमच्या जीवावर उठले नसतील? एजंटना मला मारून काय मिळणार आहे? कारण तुम्ही त्यांच्या तोला मुलाच्या घरातून येत नाही ना, एका सामान्य घरातल्या आहात। एजे जर असा विचार करत असते तर त्यांनी माझ्याशी लग्नच केलं नसतं। मी जे काही बोलताय त्याचा पुरावा आहे का तुमच्याकडे? आणि तुम्ही अंतराताईंचा विषय काढलाच आहे। तुम्हाला माहिती आहे का त्या कशा गेल्या? देव न करो पण उद्या तुमच्यापैकी कोणाच्या नातेवाईकाचा मृत्यू जर
अपघाताने किंवा आजाराने झाला आणि उद्या तुम्हीच त्यांना मारलं तसं तुमच्यावर आरोप केला तर किती त्रास होईल तुम्हाला ह्याचा कधी विचार केलाय का? आणि मला सांगा, एजंटचा काही खूप मोठा क्रिमिनल रेकॉर्ड आहे का की त्यांनी आजवर खूप मोठे गुन्हे केलेत? कशाच्या जोरावर त्यांना आरोपी ठरवताय तुम्ही? मुळात माझ्यावर हल्ला कसा झाला, कोणी केला, का केला ह्याचा तपास पोलीस घेत आहेत आणि ते त्यांचं काम अगदी व्यवस्थित करतायत. पण तुम्ही मात्र कुठलाही तपास पूर्ण व्हायच्या आधीच एजेनं दोषी ठरवलंय. तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तो असा असायला हवा की माझ्यावर एवढा जीव घेणा हल्ला होऊन सुद्धा मी इथे सुखरूप कशी पोहोचले. तुम्ही ज्यांच्यावर आरोप करताय ना त्यांनीच मला तिकडनं वाचवलं, हॉस्पिटलमध्ये नेलं, माझी काळजी घेतली आणि इथे आणलं. व त्यांनी रीतसर पोलीस तक्रार केली आणि इन्व्हेस्टिगेशन सुद्धा सुरू केलंय. त्यांना जर मला मारायचं असतं ना तर ते मला इथे घेऊन आलेच नसते, तिथेच मारून टाकलं असतं आणि तुम्हा कोणाला ते कळूही दिलं नसतं. पण त्यांनी असं नाही केलं कारण त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. आता एवढं सगळं असून सुद्धा तुम्हाला खरंच वाटतंय का की एजे दोषी आहेत? आज मी इथे तुमच्या समोर आहे ते फक्त आणि फक्त एजंटमुळे. तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर इतके गंभीर आरोप केले तरी सुद्धा त्यांनी ते काहीच माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही कारण त्यांना माझी काळजी वाटते. तुम्हाला काय वाटतं, कुठलाही श्रीमंत माणूस कुठल्याही आरोपातनं सहज सुटू शकतो आणि तुम्ही एजेंना पण तसंच समजलं नाही का? पण माझा नवरा तसा नाहीये. एजे मनाने तितकेच श्रीमंत आहेत. मी एका सर्वसामान्य घरातनं येऊन सुद्धा एजेना कधीच माझी लाज वाटली नाही. उलट त्यांनी कायम प्रत्येक गोष्टीत मला सपोर्टच केलं. आज सुद्धा या प्रेस कॉन्फरन्स पेक्षा, त्यांच्या इमेज पेक्षा त्यांना सगळ्यात जास्त काळजी माझ्या हेल्थची होती. मी तुम्हा सगळ्यांना शेवटचं सांगते, माझ्यावर हल्ला का झाला, कोणी केला ह्या सगळ्याचा काही पुरावा नसताना तुम्ही एजेंना दोषी ठरवू शकत नाही. माझ्यावर हल्ला झाला त्याच्याशी एजेंटचा काहीही संबंध नाहीये. माझ्या आता या स्पष्टीकरणानंतर सुद्धा तुमच्याकडे काही प्रश्न आहेत का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.